शिवे अवतार धारण केले त्रैलोक्य पावन। शिवे अवतार धारण केले त्रैलोक्य पावन। लोकाभिराम रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणां नामदेवं च दयामूर्तिनाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्ति देहो क्षत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम्। जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई। जो शत बार पाठ कर कोई छुटही बंदी महासुख होई। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। आता कृपा भांडवल सोडी भरीमती माझी कोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते। आता भिनवाग विलासिने जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिम्या वर्णानामर्थ संघानां रसानां छंदसामपि मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो। यभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वन्तस्तमेश्वरं। विठला विठला पुसावे से हेची वाटे जे जे भेटे तयासी। देव कृपा करील मज काय लाज राखील। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी प्राप्त घटिका सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनी महाराष्ट्र भूषण देहू क्षेत्र निवासी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे तुकोबारा या आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे किंवा जाळवणे संसार बैसलोंगणी किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला। हे प्रमाण आपल्या सर्वांच्या जरी पाठ असले पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायचं चरित्र आहे का? घरात नाही धान पोटात नाही यान। घरात नाही धान पोटात नाही यान। गावात नाही मान ज्यांनी परमार्थ केला महान। म्हणून त्यांच्या चित्तात सदा असे समाधान। ते तुकोबार आहे। अजून पुढे बोलेल घरात मुडकी खाट गळका माट फुटका ताट आईसा ज्यांचा प्रपंचाचा थाट। पण नामस्मरण केले घनदाट म्हणून त्यांना मिळाली वैकुंठाची वाट। अशा तुकोबारायचा 4 चरणाचा अभंग आहे। दादांनो या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय 16व्या शतकामध्ये बोलवत आहे। जे जे तुकोबारायला भेटेल तुकोबारायला हेच विचार असं वाटत आहे। त्या जगदंबेने त्या विठाईने त्या किठाईने माझ्यावर कृपा करावी आणि त्या विठाईने माझ्यावर कृपा करून माझी लज्जा रक्षण करावे। पण काही साधकांनी तुकोबारायला विचारलं तुकाराम महाराज याबद्दलची तुमची काय अवस्था आहे? तुकोबाराय म्हणतात काय अवस्था? अवघियांचा विसर झाला। विषयांचा विसर पडून माझ्या जीवनामधला एक उद्योग शिल्लक राहिलेला आहे। माझ्या भगवंताने माझ्या रामाने माझ्या अंबा मातेने माझ्यावर कृपा करावी आणि या चिंतेचं या प्रश्नाचं उत्तर देणारा मला कलियुगामध्ये कोणी भेटेल का? तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा। देव कृपा करील मज कायलाज राखील। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
थोडासा परिहार देणं गरजेचं अवश्य सालाबादप्रमाणे विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने चालू झालेला अखंड हरिनाम सप्ताह जगदंबा माता मंदिर 11 वर्धापन दिन व श्री हनुमान मंदिराचा 6वा वर्धापन दिनानिमित्त 16 तसेच नवरात्र उत्सव निमित्ताने चालू झालेला अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठ व हरिभक्ती रामराव महाराज देसाई यांच्या कृपा आशीर्वादाने माझं परमभाग्य समजतो त्या योगायोगाच्या अनुषंगाने उत्कृष्ट मृदुंग सम्राट आमचे आदिनाथ महाराज आळंदीकर हरिभक्ती पारायण पांडुरंग महाराज भगवान महाराज माझ्या बरोबर हरिभक्ती पारायण देवेंद्र महाराज मिसाळ आदी करून तुम्ही सर्व ग्रामस्थ भाविक भक्त माझ्या शंकर दादाची सिस्टीम सुंदर आहे आणि श्री गुरुदत्त सिस्टीम ठाणगावचे आमच्या गावाजवळचे बांधाला बांध असणारी सिस्टीम या ठिकाणी मी बघितल्यानंतर मला आनंद झाला आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ भाविक भक्तांच्या चरणावर नतमस्तक होऊन उर्वरित वेळामध्ये जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगाची मला सेवा करायची सर्वांच्या चरण नतमस्तक होतो मातृवर्ग पितृवर्ग आणि नतमस्तक होऊन जगदंबेच्या चरणावर नतमस्तक होऊन जगद्गुरु तुकोबराय माझे सद्गुरु भगवान बाबा त्र्यंबकेश्वर जशी बुद्धी देतील तशी सेवा करण्याचा प्रयत्न आजच्या कार्यक्रमामध्ये मला कीर्तनामध्ये करायचा आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देव भेटी विषयीची तळमळ व्यक्त करत आहे। दादांनो, एक महत्वाचा विषय असा आहे, माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं चरित्राचं 16व्या शतकाचा जर विचार केला, वेदाच्या भाषेमध्ये आपण जगदंबेला परब्रह्म असं म्हणतो आणि साध्या स्वरूपामध्ये तिला जगदंबा कोणी तिला देवी म्हणतो। पण लक्षात ठेवा, अमृत अनुभवामध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी देव आणि देवी याबद्दल एक सुंदर अशी ओवी खर्च केलेली आहे। ऐसे निरूपाधिके जगाची जे जनिके ती वंदिली मियामुळे के देवो देवी। देव एक आहे आणि देवी सुद्धा एकच आहे। ती जगदंबा कधी विठाई होते, ती किठाई होते, ती कधी कृष्णाई होते, ती कधी रामाई होते, मत्स्याई होते, कुर्माई होते, मत्स्य कुर्मा नृषे वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कलंकी। ती अवतार घेते पण अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यादासे बाप रखुमा देवीवर गुण बाणिले कैसे। आमच्या संत महात्म्यांनी ती देवी शोधून काढलेली, कुळीची कुळ देवी केली ठावी संतांनी। बरवे झाले शरण गेलो संकटी आणि देही रूपावळे करुणी खडे आणि रसे तुपा तुका म्हणे समागमे प्रेमेना चुला गलो। एखाद्याच्या जीवनामध्ये कुलदेवता जर माहित नसेल तर आमच्या संत महात्म्याने ती कुलदेवता शोधून काढली, ती म्हणजे युगी 28 विठेवरी उभा वामंगी रखुमाई दिसे दिवे शोभा। पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म गोकुळ विनी झाला येता पुंडलिकाच्या भावार्था। बरोबर का नाही? बहु पुंडलिके बहु बरे केले निधान आणले पंढरी। कुलदैवत एखाद्याच्या जीवनामध्ये जर माहित नसेल तर आमच्या जगद्गुरु तुकोबरांनी कुलदैवत शोधलेलं आहे, ते म्हणजे भगवान पंढरीश परमात्मा। आणि त्याच पंढरीश परमात्मा बरोबर जगद्गुरु तुकाराम महाराज त्या जगदंबेची भेटीची तळमळ आजच्या अभंगामध्ये करत आहे। विठाल महत्वाचा विषय आजच्या अभंगामध्ये सरळ भावार्थामध्ये मांडायचा। दादांनो, या जगामध्ये 3 प्रकारचे वर्ग आपल्याला दिसून येतात। पहिला प्रकारचा वर्ग मूर्ख, मुमुक्षु आणि मुक्त। मूर्खामध्ये 2 प्रकारे पामर आणि विषय, मुमुक्षुमध्ये 2 प्रकार तीव्र आणि मंद आणि मुक्तामध्ये 2 प्रकार आहे, विधेयी मुक्त आणि जीवन मुक्त। पण आजच्या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराज तीव्र साधकाच्या अवस्थेतून बोलत आहे। तीव्र साधक कोणाला म्हणतात? भव स्वर्गाचं सुख जरी त्यांच्या पुढे आणून टाकलं तरी त्या सुखाचा ते त्याग करतात, त्याला तीव्र साधक असं म्हटलेलं आहे। पै भव स्वर्गा उभगले मुमुक्षु ज्ञाना बळघले पुढती नयो या निघाले पैसा जेत। भव सुखाच्या स्वर्गात जे उभगलेले आहे आणि योग ज्ञानाच्या साधनावर जे आरूढ झालेले आहे त्याला तीव्र साधक असं म्हटलेलं आहे। माझे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये तीव्र साधकाची अवस्था बोलत आहे। देव भेटीच्या व्यतिरिक्त त्यांना या जगामध्ये दुसरं काहीच दिसत नाही, काहीच तीव्र साधकाची अवस्था बोलत आहे। या जगामध्ये त्यांना भगवंताच्या भेटीच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नाही। माऊली लक्षात ठेवा,
एक महत्वाचा विषय बोलायचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी प्रकाश भाऊ 16व्या शतकामध्ये एका कन्येचा दृष्टांत देऊन जगाला सिद्धांत प्राप्त करून दिला. काय तळमळ असेल दादा, त्या ठिकाणी मुलाचा महिमा सांगितला नाही, कन्येचा रूप घेतलेलं आहे आणि जगाला तळमळ दाखवलेलं आहे. त्या तीव्र साधकाची तळमळ जगदंबेविषयी कशी असते, कशी असते तळमळ त्या तीव्र साधकाची. एका अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, कन्या सासुऱ्यासी जाय मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा, तैसे झाले माझ्या जीवा. बस अभंगाचा सर्व गुईहार त्याच्यात दडलेला आहे. तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा, कन्या सासुऱ्याशी जाय, चुकलिया माय उकलिया माय, बाळ हुरु हुरु पाहे, तैसे झाले माझ्या जीवा. ज्याच्या जीवाला असं होतं ना ज्या दिवशी, त्या दिवशी म्हणावं त्याचा परमार्थ सार्थकी गेला. आणि ज्याच्या जीवनामध्ये अशी तळमळ जर होत नसेल, 70-80 वर्ष झाले माळ घालून, पण आमच्या जीवनामध्ये स्थित्यंतर नावाची गोष्ट जर दिसत नसेल, तर तो परमार्थ टाइमपास केल्यासारखा आहे. लक्षात ठेवा दादा, काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. त्या पांडुरंगासाठी, त्या जगदंबेसाठी चित्त झुरलं पाहिजे. त्या जगदंबेची तळमळ ज्या दिवशी तयार होईल ना दादा, या जगामध्ये सर्व गोष्टी मिथ्या दिसायला लागतील. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी 16व्या शतकामध्ये कन्येचं रूप काय दिलं असेल. त्या वेळेला तुकोबारायांनी संसार सुद्धा चांगला केला. काही वक्ते बोलून जातात की तुकोबारायांनी संसार केला नाही. डमाले बाबा, तुकोबारायांनी जर संसार जर केला जर नसता, तर वैकुंठाला गेलेले जगद्गुरु तुकोबार या मृत्यू लोकामध्ये भागीरथीसाठी खाली पुन्हा आले नसते. हा विषय सुद्धा वक्त्याने बोलत असताना मांडला पाहिजे. या जगामध्ये जगद्गुरु तुकोबाराने संसार सुद्धा चांगला केला. संसार करत असताना तुकोबाराने दाखवलं, स्त्री एक अन्न करता मेली, पण भागीरथीसाठी तुकोबार या मृत्यू लोकामध्ये खाली आले, निळोबारासाठी खाली आले, संत जगनाडे महाराजांसाठी खाली आले. पण खाली येत असताना दादा भागीरथीचाच महिमा जगद्गुरु तुकोबारांनी काय म्हणला असेल. या जगामध्ये मुलीचं स्वरूप म्हणजे जगदंबा आहे. माई बहिणींना तुमचा भाऊ म्हणून ऐका, नवरात्राचा मोठा पळवा काळ चाललेला आहे. मुलगी जर जन्माला येत असेल ना, तर तिला हॉस्पिटलमध्ये नेऊ नका, तिचे तुकडे तुकडे करू नका, तरच आपली नवरात्र सार्थकी जाईल. ही लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकाने. ही गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये बदल घडले पाहिजे. आमच्या जीवनामध्ये जर बदल घडत नसले तर त्याची परमार्थाला काय अर्थ आहे. तदानु लक्षात ठेवा, बदल घडला पाहिजे. आणि प्रकाश भाऊ, मला एक महत्वाचं बोलायचं आहे. ज्या बापाला मुलगी आहे त्या बापासारखा भाग्यवान बाप नाही, आणि ज्या बापाला मुलगी नाही त्या बापासारखं वनवासी जीवन त्या बापाचं नाही. बाप, मुलगी असलेला बाप भाग्यवान, मला का बोलायचं आहे. जगद्गुरु तुकोबारांनी 16व्या शतकामध्ये मांडून दिला मुलीचा महिमा काय असतो दादा. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारांचं जीव वैकुंठ गमन झालं आणि येलवड गाव आहे तुकोबारांच्या देहू गावापासून येलवड गावाला एक माळीबाई भाजी विकण्यासाठी जायची. कन्या सासुरेशी जाय मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. कन्येचा रूपक देऊन सिद्धांत जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगामध्ये सुंदर मांडलेला आहे. माझ्या जीवनामधली तळमळ तशी आहे. कन्या सासुरेशी जाय मागे परतोनी पाये. भागीरथीला वैकुंठ गमन ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारांनी केलं आणि भागीरथीच्या सासरला 1 महिन्यानंतर माहीत पडलं, एक माळींबाई भाजी विकण्यासाठी जायची आणि तिने भागीरथीच्या घरी जाऊन सांगितलं, तुझे बाबा वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेले पण पुन्हा परत येण्यासाठी गेले नाही. भागीरथीला ज्यावेळेला निरोप माहीत पडला, हंबारडा फोडत भागीरथी आपल्या माहेरला येते आणि मा जिजाऊला आवडीला विचारते, आई माझे बाबा कुठे गेले.
आईने सांगितलं, बेटा तुझे बाबा सदैव वैकुंठाला गेले, पुन्हा परत येण्यासाठी गेले नाही. शिवरंजनी द्या इकडे, शिवरंजनी द्या. पुन्हा परत येण्यासाठी गेले नाही. भागीरथी एक दिवस नाही, 2 दिवस नाही, जगद्गुरु तुकोबरायचा धावा 13 दिवस गेला. 13 दिवस झाले निशक्र करिता. 13 दिवस भागीरथीने बाप गेलेला वैकुंठाला आणि पुन्हा भेटण्यासाठी धावा केलाय. एकादशीचं व्रत आपल्याला निघत नाही, पण बापासाठी भागीरथी 13 दिवस अन्न खात नाही, पाणी पित नाही. आणि माझ्या तुकोबाराला पुन्हा दया आली भागीरथीची. आणि या मृत्यू लोकांमध्ये तुकोबारा पुन्हा खाली येतात, भागीरथीच्या समोर जाऊन उभे राहतात. आणि भागीरथीला आनंद होतोय, वैकुंठाला गेलेला बाप पुन्हा मला परत भेटण्यासाठी आला. पण भागीरथीची परिस्थिती दुष्काळाची. दुष्काळ अटीला द्रव्य निला मानसरे, अन्न अन्न करता मेली. पण अशाही परिस्थितीमध्ये भागीरथीला असं वाटत होतं, माझ्या बापाला जेवण म्हणून काय द्यावं. एखादी वनवाशी लेक आहे, सासरची परिस्थिती गरिबीची, आणि गरीब बाप त्या लेकीला भेटण्यासाठी जावा. आणि त्या लेकीच्या घरामध्ये परिस्थिती गरिबीची असल्यामुळं बापाला जेवण देण्यासाठी किराणा नाही, काही परिस्थिती गरिबीची. तर तो बाप जर न जेवता जर घरी जर परतला ना विश्राम बाबा, तर संध्याकाळच्या वेळेला ती लेक एका घराच्या कोपऱ्यात बसते आणि एकटीच रडत बसते, बापासाठी माझा बाप न जेवता घरी गेला. भागीरथीची परिस्थिती तशी आहे. जगद्गुरु तुकोबारा वैकुंठ गमन करून पूर्ण या मृत्यू लोकांमध्ये येतात, समोर उभे राहतात. पण बाबा तुम्हाला जेवायला काय दे. त्याच वेळेला माझ्या भागीरथीच्या डोळ्यातून अश्रू आले आणि येलेश्वराला भागीरथीने प्रार्थना केली. खरा भाव जर आपला जर असला ना, तर जगदंबा सुद्धा आपल्यासाठी प्रकट झाल्याशिवाय होणार नाही. लक्षात ठेवा दादांनो, भाव चक्षुता त्याला म्हटलेला आहे. आणि आपल्या जीवनामध्ये जर भाव जर नसेल ना, तर तो परमार्थ बरळण्यासारखा आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावी हरी. भागीरथीने त्या वेळेला आपल्या बापासाठी उपोषण करून येलेश्वराला सांगितलं, येलेश्वरा माझ्या बापाने तुमची जन्मभर सेवा केली, माझ्या बापाला काहीतरी जेवायला द्यावं लागेल. येलेश्वराच्या मंदिरामध्ये भागीरथीने जावं आणि येलेश्वराला सांगावं, येलेश्वरा माझ्या बापाला जेवायला द्यावा लागेल. येलेश्वराच्या मंदिराच्या बाहेर भागीरथीने यावं आणि दगडी नंदीच्या पाठीवर थाप मारावी. महाराज ही दंतकथा नाही बरं का, ही बनवलेली कथा नाही. घरी जाऊन गाथा वाचा, मग समजेल तुकोबारायचा काय परमार्थ आहे. आणि गाथा वाचल्याशिवाय माथा जीवनातल्या ठिकाणावर येत नाही. ही गोष्ट प्रत्येकाने लक्ष ठेवलं पाहिजे. वाचून या ग्रंथ करावे कीर्तन. येलेश्वराच्या मंदिराच्या बाहेर भागीरथीने यावं, दगडी नंदीच्या पाठीवर थाप मारावी. कासामध्ये हात घातला दगडी नंदीच्या, आणि दगडी नंदीच्या कासामध्ये हात घालून आपल्या बापाला शेवईच्या भातामध्ये दूध काढलं चळा आणि शेवईच्या भाताबरोबर जेवायला दिलं. हा भूतलावरचा घडलेला प्रसंग जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनामधला. ती सुद्धा एक भागीरथी जगदंबाच आहे. ज्या वेळेला संतावर संकट पडतं त्यावेळेला जगदंबाच काम करते. ज्या वेळेला देवावर संकट पडतं त्यावेळेला जगदंबाच प्रगट होऊन काम करत असते. म्हणून आरतीमध्ये आपण दररोज म्हणत असतो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीते. ज्या वेळेला विष्णूच्या पासून सुद्धा मधु आणि कैटभ नावाचे दैत्य मरत नाही, त्यावेळेला विष्णूला सुद्धा लहान होऊन जगदंबेचीच प्रार्थना करावी लागते. म्हणून मधु आणि कैटभ जर आपल्या जीवनामध्ये जर मारायचे जर असतील, अरे मधु म्हणजे कैटभ म्हणजे नेमकं काय आहे. मधु म्हणजे गोड आणि कैटभ म्हणजे कडू. माणसाला गोड चांगलं वाटतं पण कडू आवडत नाही. आमच्या संतांनी कडू सहन केलं आणि या जगाला सुख प्राप्त करून दिलं. हाच मधु आणि कैटभ आहे. हे दैत्य जर आम्हाला जर मारायचं जर असेल तर आम्हाला जगदंबे समोर नम्र व्हावा लागेल. ती भागीरथी जगदंबा येलेश्वराच्या नंदीच्या कासामध्ये हात घालून चळा दूध काढते. तुकोबराला शेवायच्या भाताबरोबर जेवायला देते. बापाचा लेकीचा महिमा तुकोबराने या अभंगामध्ये रेखटलेला आहे. येलेश्वरा ते पूजले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले.
ठाणे संप्रदायाचं. येलेश्वरा ते पूजिले दुधनंदीचे काढिले भागीरथी आणि तुकोबरायचा महिमा जर आपण वर्णन केला बाबा, बापाचा लेकीचा इतिहास काय असतो हे जगद्गुरु तुकोबराने 16व्या शतकामध्ये या मृत्यू लोकामध्ये जगाला दाखवून दिला. आता स्टेटस पद्धत आलेली आहे, पत्रिका लग्नाची ठेवल्यानंतर पाहुणे मंडळी येतात. पण जुन्या काळामध्ये मुलीच्या लग्नाच्या पत्रिका बाप 2-2 महिने वाटत होता. उन्हातानामध्ये फिरायचा, वेळेवर पाणी पित नसायचा, लग्न 8 दिवसावर यायचं आणि पाहुणे मंडळीला बाप या बरं का माझ्या ताईच्या लग्नाला. उन्हातानामध्ये बाप फिरायचा. आता इतकी सुविधा आलेली आहे महाराज, विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे, इतकं विज्ञान पुढे गेलेलं आहे महाराज. गुजरातला तर असं एक मशीन आलं की गहू काढायचं काम करतं आणि पोळ्या लाटायचं काम करतं. मी आता जगदंबेला एकच प्रार्थना करत, जगदंबा असं नको मशीन काढू आपल्या महाराष्ट्रामध्ये का एखादा पाहुणा आपल्या घरी यावा, मशीन मध्ये घालावा, तो जेवण करूनच बाहेर निघावा. किती सुविधा आली महाराज. एक महत्वाचा विषय मला बोलायचा आहे. विज्ञानाने माणसं किती जर पुढे गेले ना, पण विज्ञानाचा अंत ज्या दिवशी होतो त्यावेळेला फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ शिल्लक राहतो. ही गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाने. अजून सुद्धा कोरोना सारख्या महान संकटावर औषधाची निर्मिती झाली. फक्त ॲझिथ्रोमायसिन कॅल्पोल 650 अँटीबायोटिक गोळी दिल्या जातात, दुसरे औषध अजून तयार झाले नाही. कोरोना सारख्या महान संकटावर जेवढे औषध तयार होत नाही, ती तर खरी भगवंताची सत्ता शिल्लक राहत आहे. गीतेचा पहिला शब्द धर्म आहे. ज्याला धर्म कळाला, दादा भगवंत सांगून गेले कलियुगामध्ये, ज्याला माझा धर्म कळाला ना, तर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र प्रार्थो धनुर्धर हा तत्र श्री विजय भूतिर्ध्रुवा नितिर्मलबास. त्याच्या पाठीमाग धनुर्धरी अर्जुन मी स्वतः आणि ध्वजस्तंभावरी मानव तोची मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेशी. त्याच्या पाठीमागा मी स्वतः. फक्त धर्म कळाला पाहिजे. पांडवांना धर्म कळाला म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकाधीश नगरीचा राजा असताना सुद्धा का सोडले असेल द्वारकाधीश नगरी, आणि पांडवांच्या घरी राबण्याचं जर कारण जर असेल ना, तर पांडवांना फक्त त्या भगवंताचा धर्म कळाला, त्या जगदंबेचा धर्म कळाला. आणि ज्याला कलियुगामध्ये धर्म कळाला ना, तर जगदंबा त्याच्या पाठीमागे उभी राहते. लग्न 2 दिवसावर येतं आणि ज्या वेळेला हळदीचा मंडप, लग्नाचा मंडप उभा राहतो आणि त्या बापाला माहित असतं आता माझी 18 वर्ष सांभाळ करणारी मुलगी मला उद्या सोडून जाणार आहे. काय तुकोबराला 16व्या शतकामध्ये सुचलं असेल दादांना. मी खानदानी मुलगीचा विषय चालू या ठिकाणी. शेवटच्या श्वासापर्यंत आई बापाचं वचन जी मोडत नाही त्या मुलीचा महिमा कीर्तन चालू आहे. लग्नाच्या मंडपामध्ये ज्या वेळेला बाप मुलीच्या मस्तकावर डोक्यावर अक्षता टाकतो, एकट्याच रडतो बरं का, पाहुण्यांना दाखवत नाही. पण त्याच वेळची संध्याकाळची वेळ अशी अंतःकरणामध्ये आठवा. ती खानदानी असणारी, बापाची सेवा करणारी असणारी मुलगी जी असते ना बाबा, तर संध्याकाळच्या 5 वाजेच्या वेळेला विश्राम महाराज मावशीच्या, मामाच्या, काकाच्या, भावाच्या सर्वांच्या गळ्यात पडते. आणि शेवटच्या वेळेला आईच्या गळ्यात पडलेली मुलगी आईला एकच सांगते, आई माझ्या दादाकडे लक्ष दे बरं का, माझ्या दादाला वेळेवर जेवायला दे बरं का, माझ्या दादाला वेळेवर गोळ्या औषधं दे बरं का. आणि त्याच वेळेला आईच्या गळ्यात पडलेली मुलगी बापाच्या गळ्यात पडते आणि बापाला एकच सांगते, दादा आता किती मला सासरला दुःख जरी झालं पण तुम्हाला दुःखाचा निरोप तुमच्या कानावर कधी पाठवणार नाही. आणि ज्या वेळेला मुलगी गाडीत बसते आणि डोंगराच्या आड गाडी जाते, डोंगराच्या आड गाडी जाते आणि मुलगी ज्या वेळेला त्या माईबापाकडे बघते आणि माईबाप ज्या वेळेला त्या मुलीकडे बघतात ना, माऊली आता तुमची जशी अवस्था झाली तशी तुकोबराय म्हणतात माझी देव विटी विषयीची अवस्था झाली. कन्या सासुऱ्याशी मागे परतून पाहे. तोही दृष्टांत तुकोबरायने कमी पडला, पण अजून एक दृष्टांत देतात, चुकलिया माय हुकलिया माय. एखादा लेकरू माईच्या व्यतिरिक्त चुकलेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आडगाव नाका आहे, अपोलो हॉस्पिटल आहे. अभयसिंग वालिया नावाचे डॉक्टर व्हेरिकोज आजारावर तज्ञ आहे. माझे स्वतःचे काका ऍडमिट होते अपोलोला. 25 स्कोर होता, जवळजवळ 57-58 बेड होते आणि काकाच्या शेजारी एका माई बहिणीचा बेड होता. मला फक्त एक सांगायचं, चुकल या माय हुकल या माय. लेकरू माय विना चुकलेलं त्या लेकराची तळमळ काय असते आणि त्या माईची तळमळ काय असते. आणि ती माय तिचे हात बांधलेले, पाय बांधलेले मोठ्या मोठ्याने ओरडत होती. आणि हॉस्पिटलच्या बाहेर आल्यानंतर वालिया सरांना म्हटलं, सर
त्या मातेचं मोठ्यानं ओरडण्याचं काय कारण आहे? पण ज्याच्या गळ्यात तुळशीची पवित्र माळ असते ना, जो ज्ञानोबा तुकोबाचा भक्त असतो, जो छत्रपती शिवाजी राजांचा खरा भक्त असतो ना, त्याच्या जीवनामध्ये तळमळ तयार होत असते मायविषयी, जगदंबेविषयी. मी सहज विचारलं डॉक्टर साहेबांना, म्हटलं डॉक्टर साहेब त्या मातेचं मोठ्यानं ओरडण्याचं काय कारण आहे? डॉक्टर साहेबांनी काय सांगितले म्हणे, महाराज त्या मातेचा 25-26 स्कोर आहे आणि ती माता बेडवर थांबत नाही, तिचे हातपाय बांधलेले आहे, पण मोठ्याने ओरडण्याचं तिचं काय कारण आहे? डॉक्टरनी काय सांगितलं म्हणे, महाराज तिच्या जीवनामध्ये वाईट घटना अशी घडली, तिचं 6 महिन्याचा लेकरू स्तनपान करण्याची वाट घरी बघताय आणि ती माता एकच म्हणते, मला माझा प्राण गेला तरी चालेल डॉक्टर साहेब, पण माझ्या लेकराला स्तनपान करण्यासाठी मला डिस्चार्ज द्या. त्या माईची तळमळ त्या लेकराविषयी. ही गोष्ट तुम्हाला कळाली दादा, त्या लेकराची तळमळ त्या माईविषयी कशी झाली आणि त्या माईची तळमळ लेकराविषयी जशी झाली, तुकोबराय म्हणतात, तशी तळमळ माझी जगदंबेविषयी झाली. विठाला तोही दृष्टांत कमी पडला. तुकोबराय म्हणतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे. पाण्याच्या बाहेर काढलेला मासा जसा तळमळ करतो ना, तशी तळमळ आपली भगवंताविषयी झाली पाहिजे. बस याच्या व्यतिरिक्त मी काही सांगत नाही. माणसाच्या जन्माच्या 3 अवस्था आहे, बालपण अवस्था, तरुणपण अवस्था आणि म्हातारपण अवस्था. वयाचं बालपणे संस्काराने शोभलं पाहिजे, वयाचं तरुणपण कीर्तनाने शोभलं पाहिजे आणि वयाचं म्हातारपण हे भजनाने शोभलं पाहिजे. वयाच्या बालपणामध्ये जर लेकरांना संस्कार जर घडत जर नसतील तर त्या लेकरांना जन्म देण्यापेक्षा वांज राहणं चांगलंय कलियुगामध्ये. वयाचं बालपण हे संस्काराने शोभलं पाहिजे आणि वयाचं तरुणपण हे कीर्तनाने शोभलं पाहिजे. काही काही लेकरांना अजून संस्कारच नाही. पुण्याला भोसरीला ज्यावेळी माझं कीर्तन होतं, मी एका बंगल्यामध्ये फेटा बांधत होतो आणि त्या साहेबांना म्हटलं, साहेब तुमच्या घरामध्ये बुक्का आहे का? म्हणे, महाराज बुक्क्याचा आमचा कधी संपर्क चालला. म्हणलं, बंगल्याला काडी लावा तुमच्या. मला एक सांगा, ज्या घरामध्ये बुक्का नाही, ज्या घरामध्ये गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा नाही, ते घर नाही दादा, ते संत महात्म्यांनी स्मशान सांगितलेलं आहे. आम्ही हिंदू समाजामध्ये जन्माला आलो ना, तर आमच्या घरामध्ये गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा असली पाहिजे. जिसे सुनकर ज्ञान मिल जाता है वो गीता, अरे जिसे सुनकर आराम मिल जाता है वो रामायण, और जिसे सुनकर भाग्य खुल जाता है वो भागवत. हे माणसाच्या जीवनामध्ये कळलंच पाहिजे. गीता मेरी श्वास है, रामायण मेरा विश्वास है. गीता मेरी श्वास है, रामायण मेरा विश्वास है. भागवत मेरी तलाश है, नवनाथ ग्रंथ मेरा प्रकाश है. हरिपाठ मेरे पास है. ये मेरे जीवन के पंचसूत्र है. हे पंचसूत्र जर माणसाच्या जीवनामध्ये जर कळत जर नसतील ना, तर तुकोबराय त्याला काय सांगता? तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पाने वयाचं बालपण हे संस्काराने शोभलं पाहिजे. त्या भोसरीला कीर्तन करण्यासाठी गेलो. एक 8 वर्षाची मुलगी प्रकाशभाऊ माझ्याजवळ आहे आणि सहज ती बोबडं बोलायला लागली. म्हणे, बाबा तुम्ही कुठून आले? म्हटलं, बेटा नाशिकवरून आलो. कशाला आले? म्हटलं, कीर्तन करायला. फेटा बांधता बांधता मी निघालो कीर्तन करण्यासाठी. ती मुलगी मला काय म्हटली? म्हणे, बाबा तुम्ही फेटा बांधला, मग घोडा कुठं आहे? तुम्हाला उशीर कळायला थोडा उशीर आहे. फेटा कशासाठी बांधल्या जातो ही कीर्तन जर लेकरांना जर कळत जर नसेल, आपली संस्कृती कुठं चालली महाराज? एवढ्यावर ती मुलगी थांबली नाही. म्हणे, महाराज तुम्ही कीर्तन करा, मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवलंय. मला असं वाटलं काहीतरी हरिपाठाचा अभंग असेल. तिने गाणं म्हणून दाखवलं. झेंडा वंदन वंदन केलबाई उद्धा त्या बांधन, आणल्याबाई पाकुल्या धलून, केल्याबाई बघून भलून, दिलाबाई नवल्याला तालून, गेलाबाई नवला म्हणून, गेलाबाई नवला म्हणून, आता काही कलाई तर ललून, आता काही कलाई तर ललून, घ्यावाबाई दुथला कलून. हे गाणं मला एक सांगायचं, ही संस्कार लेकरांना घडण्यापेक्षा वयाचं बालपणे संस्काराने शोभलं पाहिजे. आळंदीच्या इंद्रणीमध्ये दादा
विद्यार्थी त्यावेळेला माझ्या इंद्रनिकामध्ये स्नान करतात, त्यावेळेला विद्यार्थ्याला 5 लक्षणे शिकवली जातात. काकचेष्टा बको ध्यानम शिवानिद्रा तथैवच अल्पाहारी गृहत्यागम विद्यार्थिनीं पंचलक्षणम. ही विद्यार्थ्याच्या बालपणामध्ये जर शुभ जर नसतील तर काही अर्थ नाही दादा. वयाचं बालपणी संस्कारने शोभलं पाहिजे. 5 वर्षाचा शिवबा होता शिवनेरी गडावर आणि जिजाऊ माता पाळण्याला झोका देत होती. अजूनही शिवनेरी गडावर जर गेलो तर माझ्या राजाचा जर पाळण्याला जर हात स्पर्श जर केला तर शक्तिपात होतो, कंपन जागे होतात. त्यावेळी जिजाऊ माता काय म्हणत होती माझ्या शिवबासाठी? गुणी बाळ असा जाग स्वीकारे वाया, निज रे निज शिवराया. अपरात्रीचा प्रहर लोटला बाई, तरी डोळा लागत नाही. हे इकडे सीधी जोहर, तो तिकडे अफजल खान, पलीकडे मुलुक मैदान. याले रे तुझला धराया बाळा, निज शिवराया. हे संस्कार माझ्या जिजाऊने शिवबाला घडवले. म्हणून माझ्या जिजाऊचा शिवबा घडला दादा. एक शिवबा जर माझ्या जिजाऊ मातेने जगदंबेने जर घडाला जर नसताना तर साहेब आपल्या डोक्यातला फेटा सुद्धा बघायला मिळाला नसता. घडवला माझ्या जिजाऊने. जिजाऊ सुद्धा एक जगदंबाच अवतीर्ण झाली. झाशीची राणी एक जगदंबाच आहे. अहिल्याबाई होळकर मंदिरांचा विध्वंस व्हायला लागला, उत्तापात व्हायला लागला. हातावर शिवलिंग घेतले आणि पुन्हा मंदिराचा जीर्णोद्धार करणारी अहिल्या सुद्धा एक जगदंबा जन्माला आले. महिलांना, माझ्या माई बहिणींना अशिक्षित असणाऱ्या सुशिक्षित करण्यासाठी सावित्रीबाई फुले एक जगदंबा होऊनच प्रकट झाल्या आणि सर्व आपल्या जगाला ज्ञान, तत्वज्ञान, ज्ञानदानाचं कार्य महाराज सावित्रीबाई फुलेंनी केलं. जग जगदंबाच आहे. झाशीची राणी जगदंबाच आहे. माझ्या जिजाऊने संस्कार लावले. या तुम्ही सर्व या मंडपामध्ये बसलेले सर्व झाशीची राणी आहे. कोणी अहिल्या, कोणी द्रौपदी आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मर्या नित्य महापातकनाशनम. सर्व त्या जगदंबाच आहे. तुमच्या हातात दादा एक लक्षात ठेवा, माय बापाच्या पोटे शिवबा सारखा लेकरू जन्माला येण्यासाठी आईचं पोट पवित्र असावं लागतं आणि बापाचं रक्त पवित्र असावं लागतं. तेव्हा शिवबासारखे रत्न जन्माला येत असतात. दादांनो, मी या गादीवर उभा राहून मी मनाच्या मार्गाने कधीच बोलत नाही. धमाले महाराज शास्त्राचा आधार घेऊन बोला. सुशिरो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. मातेचं पुण्य जर असलं तर मुलं सुशील जन्माला येतात आणि पित्याचं पुण्य जर असलं तर पितृपुण्येन चतुरता आणि वंशाचं पुण्य जर असले तर उदार वंश पुण्येन आणि आत्म्यात स्वतःचं पुण्य जर असले तर आत्मपुण्येन सौभाग्यता. दुसरं एक सुभाषित आहे, उन्मद मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषात दरिद्रता. आपल्या कुळामध्ये जर एक जर मूर्ख मुलगा जर जन्माला जर आला तर तो वंशाचं वाटोळ करतो आणि एक मुलगा कुलवान शिलवान जर जन्माला जर आला तर तो वंशाचा उद्धार करतो. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. गंधारीला 100 होते पण एकही कामाचा नव्हता. तर सगर राजाच्या वंशामध्ये एक मुलगा जन्माला आला. त्या मुलाचं नाव भगीरथ राजा. गंगा अनुनी पूर्वज केले मुक्त. आणि वयाच्या बालपणामध्ये माझ्या ज्ञानोबराने 16 वर्षी भावार्थ दीपिका सारखा ग्रंथ नगर जिल्ह्यामध्ये जन्माला आणला. हे तरी आमच्या तरुणांना कळायला पाहिजे. आणि आपण सहज लग्नामध्ये गाणं म्हणतो, 16वं वरीस धोक्याचं नाही मोक्याचं आहे महाराज. 16व्या वर्षामध्ये वयाच्या 16व्या वर्षी हाताचा अंगठा कापला, शिवलिंगाला रक्ताचा टेळा चोळला, तुळजा भवानी मातेची शपथ घेतली, हर हर महादेवाच्या गर्जना केला. पारतंत्र्यातील मातीला स्वतंत्र मिळवणारा छत्रपती शिवाजी राजाच्या मातीवर जन्माला येतोय. अशी माती महाराष्ट्राची माती आहे. हे प्रत्येकाला कळालं पाहिजे. पण वयाच्या 16व्या वर्षी नगर जिल्ह्यामध्ये भावार्थ दीपिका सारखा ग्रंथ जन्माला माझ्या ज्ञानोबरांनी आणला आणि 22व्या वर्षी ज्ञानोबरा जगाच्या मालकाला रडून गेले. काही मोठी कीर्ती महाराज. आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबराय समाधी ज्या वेळेला घेतात तर त्यावेळेला 7 वर्षाची मुक्त ज्ञानदादासाठी रडत होते, सोपन काका रडत होते आणि निवृत्तीनाथ महाराज सुद्धा ज्ञानोबरायसाठी रडत होते. अशी काहीतरी कीर्ती करा. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून मरावे. प्रत्येक जण हा मरणासाठी आलेला आहे. प्रत्येकाची जन्माची वेळ माहिती आहे, जन्माची तिथी माहिती आहे, जन्माचा वार माहिती आहे, पण मृत्यूची तारीख ही कोणाला अजून माहिती नाही.
तर मृत्यू होण्याच्या अगोदर अशी काहीतरी कीर्ती करा दादा. जगाच्या मालकाला ज्ञानोबा राणी रडवलं. भगवान पंढरीशी परमात्मा ज्ञानोबा रायसाठी रडत असताना रुक्मिणी मातेने पांडुरंगाला विचारला, प्रभू आतापर्यंत तुम्ही कोणासाठी रडले नाही, पण तुमचं रडायचं काही कारण आहे. पांडुरंग पंढरीशी परमात्मा रुक्मिणीला माते म्हणतात, रुक्मिणी असा योगी इथून मागे जन्माला आला नाही आणि असा योगी इथून पुढे जन्माला येईल याचा भरोसा नाही. म्हणून ज्ञानदेवासारखी मूर्ती न देखो म्हणती देवराया. म्हणून रुक्मिणी रडू येतं. देव रडायचे थांबले आणि रुक्मिणी माता रडू लागल्या. पांडुरंगाने रुक्मिणीला विचारलं, रुक्मिणी आता मी रडत होतो, तू विचारला तर तुझं रडायचं कारण आहे काय सांग. रुक्मिणी माता म्हटल्या, प्रभू मी ज्ञानोबा रायसाठी नाही रडतो, मी ज्ञानोबा रायसाठी नाही रडत प्रभू, पण ज्ञानोबा रायला जन्माच्या मायबापाने दिला, त्या मायबापाची कुश मला रडवते. धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हे दादा बाळपणामध्ये लेकरांना संस्कार असल्यानंतर घडतात. मच्छिंद्रनाथ आईच्या पोटामध्ये शिकले, छत्रपती शिवाजीराजे आईच्या पोटामध्ये शिकले, अष्टवक्र आईच्या पोटामध्ये शिकले. आईच्या पोटामध्ये लेकरू शिकत असता आईला डोळे येत असतात. माझ्या कौशल्य मातेला सुद्धा डोळे येत होते. आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन हाती. म्हणून वयाचं बालपणी संस्काराने शोभलं पाहिजे, वयाचं तरुणपण कीर्तनाने शोभलं पाहिजे. आजच्या तरुणांना कीर्तनाची आवड नाही, भजनाची आवड नाही. तरुणांना कीर्तन भजन कळलं पाहिजे महाराज. वयाचं तरुणपण कीर्तनाने शोभलं पाहिजे. 1 महिन्यापूर्वी एक तरुण माझ्या जवळ आला आणि मला सहज म्हटलं, म्हणे महाराज एवढी तुम्ही सुंदर दिसायला आहे आणि तुम्हाला कीर्तन करणं बरं वाटतं का. म्हटलं बरं वाटतं, तुला काय वाटतं. आणि 60-70 वर्ष झाल्यानंतर कीर्तन भजन करायचं. तोपर्यंत मजा खायची प्यायची. म्हणजे माझ्या वडिलांनी ते मला नाही शिकवलं, माझ्या वडिलांनी मला तेही शिकवलं नाही. दादा मी एक या जगदंबेच्या दरबार गर्भ मंडपामध्ये उभाई कीर्तनासाठी, ज्या वेळेला आईच्या पोटामध्ये मी 7 महिन्याचा असताना माझी आई निवृत्तीनाथांची वाऱ्या करत होती. आणि निवृत्तीनाथाच्या समाधीवर मस्तक ठेवून माझ्या आईने एक संकल्प केला होता, निवृत्तीनाथा माझ्या पोटामध्ये जर मुलगी जर असेल तर